तुम्हाला माहिती आहे आता पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्या जीव मुठीत धरून आपल्याला गावात राहायला लागतं का? तर जुलै महिन्यामध्ये आपली कुंभी, कासारी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, आमची पंचगंगा, वारणा सगळ्या नद्या पात्राच्या बाहेर पडतात. पात्राच्या बाहेर म्हणजे 2-2, 3-3 किलोमीटर बाहेर पडतात. आता हे रस्ता करत असताना त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये डोंगरासारखा जर का हे भरावा टाकत गेले तर मी तुम्हाला सांगतो पार अगदी राधानगरी पर्यंत हे पाणी तुंबत जाणार आहे. पाठीमागं इकडं पाटपन्हाळ्याच्या पाठीमागं पाणी तुंबत जाणार आहे. तिकडं वारणेला पिरियड मलकापूर पर्यंत पाणी तुंबत जाणार आहे. आणि मग त्या नदी काठावर असणाऱ्या गावांची अवस्था काय होईल याचा विचार करा. अरे आधीच महापुरानं आम्ही हैराण झालेलो आहे. थोडं नाही तर या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातला मिळून 25 लाख टन ऊसाचा फटका बसणार आहे. आपल्याला एवढं उत्पादन घटणार आहे ऊसाचं. कारण 2-2 महिने जर का शेतातलं पाणी गेलं नाही तर ऊसाची अवस्था काय होईल? तुंबलेलं पाणी तसंच राहणार आहे. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर यावर्षी पावसाळ्यात तुम्ही जरा आमच्या शिरोळ तालुक्यात या. आमच्या शिरोळ तालुक्यापासून मांजरी पूल कर्नाटक राज्यातलं चिकोडी तालुक्यातलं मांजरी, अलीकडे मांजरी आणि पलीकडे अंकली या 2 गावाला जोडणारा एक पूल कर्नाटक सरकारनं बांधलेला आहे कृष्णा नदीवर. दोन्ही बाजूला जवळजवळ 2-2 किलोमीटरचा लांबीचा भराव टाकलेला आहे. आणि त्या भरावाला कृष्णेचं पाणी तुंबतंय. आमच्या शिरोळ तालुक्यापासून 35 किलोमीटरपेक्षा लांब आहे ती मांजरी. तरी सुद्धा शिरोळ तालुक्यातनं 20-20 दिवस पाणी जात नाही त्या केवळ एका पुलामुळे. मग मला सांगा की इथनं जर का असा पूल आडवा आपल्या भागातनं गेला, हा जर भराव पडला तर काय होईल या कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था? कशासाठी हे करायला लागलाय सगळं? आम्हाला आयुष्यातनं उठवायचं आहे का तुम्हाला? आणि म्हणून आम्ही या रस्त्याला विरोध करतोय हे लक्षात घ्या. फक्त ज्याची जमीन जाणार आहे त्याचंच वाटोळं होणार नाही. ज्याची जमीन जाणार आहे त्याचं जास्त नाही जाणार आहे त्याचं वाटोळं होणार आहे, कारण त्याच्या रानात पाणी येणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.